करायची नाही. बरोबर. आपले जेवढे डॉक्युमेंट्स आहेत सगळे हां. स्वच्छ सुंदर मेंटेन केलेले असावे. असावे. त्यानंतर कुठल्याही सहकार्याशी कोणत्याही कंपनीतल्या अधिकाऱ्यांशी वाद घालायचा नाही. तुमच्या पेमेंटबद्दल जरा जरी काही इश्यू असेल तर तो तुम्ही कोणाशी डिस्कस केला पाहिजे? ते आपले जे सिनियर आहेत SIS शी आपला तुमचा संपर्क पाहिजे. ठीक आहे. तुमचा कुठल्याही पेमेंट रिगार्डिंग असेल, तुमच्या कुठल्याही काय प्रॉब्लेम्स असतील कॉन्ट्रॅक्ट तर आपल्या एजन्सीला तुम्ही रिपोर्टिंग केलं पाहिजे. तुमचं ड्युटी आहे SIS मध्ये, तर SIS शीच तुमचा संपर्क झाला पाहिजे, ना की कंपनीतल्या कुठल्याही अधिकाऱ्याशी किंवा बाहेर कुठल्याही व्यक्तीशी. त्या गोष्टीसाठी आपल्याकडे स्ट्रिक्टली वॉर्निंग. ड्युटीला येताना कोणत्याही प्रकारचं व्यसन करायचं नाही. ड्युटीच्या दरम्यान जर व्यसन केलेलं सापडलं तर ऑन द स्पॉट ड्युटीवरनं बंद केलं जातं आणि पेमेंटला इश्यू येतो. हे सगळं क्लिअर झाल्याशिवाय पेमेंट होत नाही. क्लिअर आहे या गोष्टी. त्यानंतर ज्यावेळी तुम्हाला काम सोडायचं असेल त्यावेळी 1 महिना अगोदर नोटीस पिरियड देणे गरजेचं आहे. नोटीस पिरियड दिल्यानंतर तो नोटीस पिरियड तुम्ही ज्या तारखेला द्याल त्याच्या 1 महिना पुढचा तुमचा तो पूर्ण नोटीस पिरियड प्रेझेंट पाहिजे. असं नव्हे नोटीस पिरियड दिला आणि 8 दिवस सुट्टी टाकतोय त्याला नोटीस पिरियड म्हणत नाही. बरोबर. जर नोटीस पिरियड कंप्लीट केला नाही तर कंपनी पॉलिसीनुसार तुमचं पेमेंट करण्यात येतं. शेवटचा पगार महिन्याच्या 30-31 तारखेला क्लिअरन्स फॉर्म भरल्यानंतरच होतो. ऑफिसला येऊन तुम्हाला क्लिअरन्स फॉर्म भरावा लागेल, तुमचा ID वगैरे सबमिट करावं लागेल, त्यानंतरच शेवटचा पगार मिळतो. नाही तर काय होतं, काय लोक फोन करतात, साहेब माझं पेमेंट झालं नाही, झालं क्लिअरन्सच केलेलं नसेल